छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय आरोप आता प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि या प्रकरणी कुणी काय म्हटलंय पाहूया। मुख्यमंत्री शिंदेंच्या दाव्यानुसार वारं ताशी 45 किलोमीटर वेगाने वाहत असल्यामुळे महाराजांचा पुतळा कोसळला। भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण सांगतायत की समुद्री वाऱ्यांमुळे स्टीलला गंज लागल्यामुळे पुतळा कोसळला असावा आणि शिक्षण मंत्री केसरकरांनी तर कदाचित ही शिवाजी महाराजांचीच इच्छा असावी म्हणून ते नियतीवर ढकलून दिलाय। 45 किलोमीटर पर आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे। हा जो पुतळा किंवा ह्या पुतळ्यामध्ये वापरले गेलेलं कदाचित स्टील जे आहे तिथली असणारी खारी हवा जी आहे या खारी हवामुळे तो स्टील जे आहे ते स्टीलला डस्ट पकडला जातो आणि त्यामुळे ते निकामी होणं ही हळूहळू होणारी प्रक्रिया होऊ शकते आणि त्या सन्मानाला योग्य असा भव्य पुतळा ह्या ठिकाणी उभारणं हे कदाचित डेस्टिनी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। 4 डिसेंबर 2023 ला दैनिक सनातन प्रभातनं शिल्पकार जयदीप आपटेची मुलाखत छापली। यामध्ये सुरुवातीला म्हटलं गेलंय की 28 फूट उंच ब्रॉन्झचा पुतळा उभारणीस किमान 3 वर्ष लागतात। मात्र 24 वर्षीय जयदीप आपटेनं जूनमध्ये काम सुरू करून डिसेंबरमध्ये म्हणजे फक्त 6 महिन्यात हे काम पूर्ण केलं। दुसरा उल्लेख आहे की नौदलाच्या सूचनेनंतर बनवलेलं शिल्प न निवडता अचानक बनवले गेलेलं शिल्प पुतळा म्हणून निवडण्यात आलं। पुरेसा अनुभव नसताना देखील इतकं मोठं काम मिळाल्यानंतर जयदीप आपटे म्हणतोय की पुतळ्याचं काम मिळाल्यानंतर वाटलं की संधी मोठी आहे, व्यवस्थित पार पडलं तर सगळीकडे नाव होईल, पण जरा जरी चूक झाली तर सगळं संपेल असंही वाटलं, पण ठरवलं की काय व्हायचं ते होऊ दे, पण संधी सोडायची नाही। मग एका आठवड्यात शिवरायांच्या पुतळ्याचे 3 लहान मॉडेल तयार केले। त्यापैकी 2 नौदलाच्या सूचनेनुसार तर तिसरं मॉडेल अचानक घडलं होतं। पुतळ्यासाठी नेमकं तेच शिल्प निवडलं गेलं। इतक्या कमी वेळात 3D प्रिंटिंगनेच पुतळा उभारणार होता म्हणून काम सुरू केलं, पण काही गणित चुकल्यामुळे वेळ गेला। तेव्हा अचानक पूर्ण मॉडेलचं 3D प्रिंटिंगनं तयार करायचं ठरवलं। मग एका रात्रीत 18 प्रिंटर उभे करून काम सुरू झालं।